नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी तिळाची वडी किंवा तिळाची चिकी. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तिळगुळ चिकी बनवण्यासाठी या ठिकाणी एका कढईमध्ये 1 वाटी अनपॉलिश तीळ जे आहेत ते घालून घेतलेले आहेत. तीळ या ठिकाणी आपल्याला मंद आचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तीळ जे आहे ते व्यवस्थित भाजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर जो आहे तो चेंज झाला आहे. आता आपण ते एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी एक पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरती थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेणार आहोत. या पोळपाटावरती आपण चिकी जी आहे ती सेट करणार आहोत. ती चिटकू नये यासाठी आपण पोळपाटाला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. पोळपाटाला जे आहे ते तूप अगोदरच लावून घ्यायचं आहे, कारण ज्यावेळी आपण चिकी तयार करतो त्यामध्ये गूळ असल्यामुळे ती पटकन कडक होते, ती लाटली व्यवस्थित जात नाही. यासाठी आपल्याला पोळपाटाला तूप हे अगोदर लावून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण लाटण्यालाही व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत, जेणेकरून चिकी लाटताना यावरती चिटकू नये. तूप लावून झाल्यानंतर पोळपाट साईडला ठेवून घेऊयात आणि एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 वाटी चिरून घेतलेला साधा गूळ. या ठिकाणी गूळ जो आहे तो चिकीचा वापरलेला नाही. ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने या ठिकाणी मी साधा गूळ मोजून घेतलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित हलवून वितळवून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाक जो आहे तो तयार करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्णपणे कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपला पाक व्यवस्थित व्हावा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे. याला हलकेसे असा फेस तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपला पाक जो आहे तो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित हलवून घेऊन आपण तो पाक झाला की नाही हे चेक करणार आहोत. पाक झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये या पाकाचे 1 ते 2 ड्रॉप टाकून चेक करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळाची अशी गोळी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, पण ती गोळी जी आहे ती मऊ आहे, ती कडक अशी झालेली नाही. म्हणजे आपल्याला अजून 1 ते 2 मिनिट पाक जो आहे तो तयार करून घ्यायला हवा. या ठिकाणी आपल्या पाकाचा जो कलर आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि तो घट्ट असा झालेला आहे. तो पुन्हा एकदा आपण चेक करून बघूयात पाक आपला रेडी झाला का नाही. ज्या पद्धतीने अगोदर आपण पाक चेक केला होता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपला पाक रेडी झाला की नाही ते बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गोळी जी आहे ती घट्ट आणि कडक अशी झालेली आहे. तुम्हाला मी ती ओढूनही दाखवते. ज्यावेळी आपण पाकाची जी गोळी आहे ती ओढतो त्यावेळी असं ताणून ती तुटली गेली पाहिजे, म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण भाजून ठेवलेले तीळ जे आहे ते घालून घेणार आहोत. तीळ घातल्यानंतर लगेच आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. गॅस जर चालू राहिला तर आपली चिकी जी आहे ती जास्त कडक होण्याची शक्यता असते. त्यानंतर हे जे तीळ आहेत ते व्यवस्थित सगळे आपल्याला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी पटपट करून घ्यायची आहे, कारण चिकी जी आहे ती पटकन घट्ट होते. त्यामुळे हे पटापट करून आपल्याला लगेच हे जे मिश्रण आहे ते
तूप लावून ठेवलेल्या पोळपाटावरती ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। सगळं जे मिश्रण आहे ते पोळपाटावरती घालून घेतल्यानंतर ते स्पॅच्युल्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। पटपट हे जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकसारखं आणि व्यवस्थित पसरलं जाईल। त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने सगळं जे मिश्रण आहे ते एकसारखं लाटून घ्यायचं आहे। मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लाटून झाल्यानंतर पिझ्झा कटरच्या साहाय्याने चिक्की जी आहे ती कट करून घेणार आहोत। पिझ्झा कटरच्या ऐवजी धारदार सुरीचा वापर केला तरीही चालेल। मिश्रण जे आहे ते गरम असतानाच चिक्कीचे काप जे आहे ते करून घेणार आहोत, कारण मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे काप हे लवकर पडत नाही आणि व्यवस्थित होत नाही। यासाठी मिश्रण गरम असतानाच आपण चिक्की जी आहे ती कट करून घेणार आहोत। चिक्की कट करून झाल्यानंतर 1 ते 1.5 तास ती आपण सेट करून घेणार आहोत। 1 ते 1.5 तास चिक्की जी आहे ती सेट झाल्यानंतर परफेक्ट अशी चिक्की जी आहे ती तयार होते। या ठिकाणी तुम्हाला मी चिक्की जी आहे ती तोडून दाखवते, बघू शकता। एकदम छान अशी चिक्की जी आहे आपली तयार झालेली आहे। ही जी चिक्की आहे ती एका डिशमध्ये व्यवस्थित काढून घेऊयात। अशा पद्धतीने मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।